तर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवली होती. त्यालाच आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. तुमच्या काकांना मिमिक्री येते, चांगलं भाषण येतं, पण तुमचं काय, तुम्हाला तर तेवढं पण करता येत नाही असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिले. त्यालाच राऊतांनी पलटवार करत तुमच्यावरच काका वाचवा म्हणायची वेळ आली आहे असा टोला लगावलाय. आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका. या ठिकाणी आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. आणि मला आव्हान देतात म्हणे आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे, तुम्हाला पोराला प्रमोट करायचं आहे, पण आदित्यशी चर्चा करा. अरे बाबा, आदित्यशी जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे. काका म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. त्या काकाकडे आपण अनेकदा चहा प्यायला गेलेला आहात. त्या काकाचा इतका तिरस्कार तुम्हाला का वाटू लागला की तुमच्यावरती वेळ आली काका मला वाचवा म्हणण्याची? मिमिक्री पेक्षाही ती एक कला आहे, ती सगळ्यांना जमते असं नाही. अशा प्रकारच्या नकला सातत्याने केल्या जातात. बाळासाहेबही करायचे, ज्याला जमतं ते करतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा ठेवावी.